आणि आता पेपरमध्ये तर सारखंच येते, फसवा फसवी होतीये, हे होते, तसं इथं काहीच वाटलं आम्हाला एवढा स्कीमबद्दल खरं वाटलं नाही ओके. की एवढ्या बजेटमध्ये एवढा आपल्याला सुविधा मिळते. इथं बुकिंगला आलेले ना त्यावेळेस मी आहे ना 6 महिने मी इथून बघून गेले, मी पुन्हा हा विषय बंद केलेला. तर मित्रांनो, आता आपण साईनगरीच्या आतमध्ये आलो आहे. इथे जे काही ग्राहक आहेत ज्यांनी या ठिकाणी ऑलरेडी घर घेतलेलं आहे, त्यांनी बुकिंग केलेली आहे. नेमकं आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊ त्यांना काय वाटतं या प्रकल्पाबद्दल किंवा घरांबद्दल, की त्यांची काय अपेक्षा होती, कशा प्रकारे त्यांनी घर बुक केलं, कशा प्रकारे स्ट्रगल करतायत ते, कशा प्रकारे होम लोनचं नियोजन करतायत, काही आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? मनोज अशोक मच्छाले. तुम्ही कधी बुक केले सर? एक साधारण आम्हाला 6 महिने झाले बुक केलं आहे आम्ही. कसं समजलं तुम्हाला, कसं समजलं की इथे लॉन्च झालेलं आहे किंवा कशी माहिती मिळाली? माझी मुलगी इथं शाळेला आहे, जाता जाता आम्ही बॅनर बघितलेला, तेव्हा पराग सरांसंग आमची ओळख झाली पहिल्यांदा. तेव्हा त्यांनी आम्हाला हे केलं, रिस्पॉन्स केलं, माहिती सांगितली, ते आम्हाला आवडलं, तेव्हा आम्ही बुक करून टाकला. अरे वा.
काय स्वप्न आहेत पुढील फ्युचरमध्ये की तुम्हाला इथे घर घेतलं काय कनेक्टिव्हिटी किंवा आजूबाजूची लोकॅलिटी किंवा मार्केट म्हणा का सगळं आहे की अवेलेबल इथे? हो आहे, व्यवस्थित आहे सगळं. ओके. पोरांना खेळायला चिल्ड्रन पार्क आहे, हां. जेंट्स लोकांना फिरायला ट्रॅक आहे, ओके. क्लब हाऊस आहे. आपल्या पोरांचे बर्थडे किंवा पार्टी करायची म्हणलं तर क्लब हाऊस दिलेला आहे. बरोबर. सगळं स्पेशल दिलेलं आहे त्यांनी. अच्छा. बसायला आपलं साई मंदिर आहे चांगलं. काय नियोजन केलं तुम्ही घरासाठी एकंदरीत? होम लोन करताय किंवा काय करताय? म्हणजे असं होतं की अनेक ठिकाणी घर घेण्यासाठी सोनं दागिने गहाण ठेवतो किंवा आपण बऱ्याच FDs मोडतो, सेव्हिंग्स आपण मोडतो. तुम्ही काय नियोजन केलं? काय होम लोन वगैरे केलंय? मी सोमानसी मनोज मचाले. या प्रकल्पासाठी ते काही करण्याची गरज नाही आहे. शक्यतो ह्या प्रकल्पामुळे ना शून्यातून माणूस घर घेऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की तुम्हाला या ठिकाणी दागिने गहाण ठेवायची गरज पडणार नाही, तुम्हाला FDs मोडायची गरज पडणार नाही, PF काढायची गरज पडणार नाही असं ते आवर्जून सांगतात, कारण या ठिकाणच्या किमती खूप कमी आहेत. खरं तर आहे ना, माझं खूप स्वप्न होतं पुण्यामध्ये स्वतःचं घर पाहिजे, पण त्याला योगच येत नव्हता. आणि ज्यावेळेस मी पराग सरांशी बोलले आणि त्यांनी ज्यावेळेस मला सपोर्ट केला की नाही तुम्ही हे करू शकता, त्यावेळेस मला स्वतः कॉन्फिडन्स आला की नाही आपण ह्या गोष्टी करू शकतो. फक्त 51,000 रुपये भरायचे आणि आपला जो इन्कम आहे त्याच्यामधून आपण हा EMI आपला जाऊ शकतो. तुम्हाला कुठे पैशासाठी दागिने मोडा किंवा तुम्हाला 3 लाख रुपये द्या, 4 लाख रुपये, ह्या प्रकल्पामध्ये काहीच नाही साईडवरती. म्हणून ज्यांना म्हाडाच्या लॉटरी थ्रू यायचं असेल, सध्या लॉटरी सुरू आहे, 10 एप्रिलपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. आणि ज्यांना डायरेक्ट येऊन घर घ्यायचं असेल त्यांना ते सुद्धा डायरेक्ट येऊन या ठिकाणी घर बुकिंग करू शकतात. म्हणजे दोन्ही प्रकारची सुविधा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि जे काही म्हाडाचे सुद्धा फ्लॅट आहे मित्रांनो, त्यासाठी काही वेगळी इमारत नाही आहे. जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्येच म्हाडाची आणि जे प्रायव्हेट बिल्डरांची दोन्ही घरे इन्क्लूड केलेली आहे, जे 1 BHK आहेत. याच प्रकल्पात मित्रांनो 88 2 BHK फ्लॅट आहेत. जर तेही तुम्हाला बुक करायचे असतील तर नक्कीच तुम्ही साईटवरती येऊन पराग सरांशी भेटा, त्यांना सांगा सगळं की आम्हाला बुक करायचं आहे, तर तुम्ही ते तशा प्रकारे बुकिंगसुद्धा करू शकता. ज्यावेळेस इथं बुकिंगला आलेले ना त्यावेळेस मी आहे ना 6 महिने मी इथून बघून गेले. मी पुन्हा हा विषय बंद केलेला, पण मला आहे ना पराग सरांनी मला स्वतः फोन करून पुन्हा इथं बोलवलं, पुन्हा मला त्या गोष्टी सांगितल्या. ते लोक आपल्याला हो म्हणतायत तर आपण का नाही म्हणायचं. आणि त्यामुळं आज मला स्वतःवरती आज हे वाटते की नाही मी आज स्वतः पुण्यामध्ये घर घेतलंय. जरी ते मला 3 वर्षांनी भेटणार आहे, पण आज माझ्या मनात आहे की नाही माझं स्वतःचं घर झालंय. ते सरकारी कामं आहेत ना त्यामध्ये हे लोक आपल्याला खूप सहकार्य करतायत, म्हणजे त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. तुम्हाला जर घर बुक करायचं असेल तर मी खाली पराग सरांचा नंबर देतो, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा प्रकल्प मित्रांनो पुण्यातील पहिला प्रकल्प आहे जो PPP अंतर्गत लॉन्च केलेला आहे. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला अख्ख्या पुण्यातील म्हणजे PCMC किंवा PMC दोन्ही जर महानगरपालिकेचा विचार करायचा हा पहिला प्रोजेक्ट आहे की ज्या ठिकाणी PPP अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा असं आवाहन पराग सरांनी केलेलं आहे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसुद्धा करण्यात आलेलं आहे की नक्कीच तुम्ही या साईटला व्हिजिट करा, घरे पहा आणि ठरवा की तुम्हाला घर घ्यायचं किंवा नाही. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव राजेंद्र कांबळे.
ह्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. अच्छा. तर आमच्या वहिनीने एक दिवस सांगितलं की असं प्रोजेक्ट चालू आहे, जर बुक करायचं असेल तर करा म्हणले, कारण तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर. त्यावेळेस ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्ही म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण ज्यावेळेस आम्ही खरं साईडवर बघायला आलो तर ते सर्व सुविधा बघितल्या आणि बऱ्याच ठिकाणी अशी काही मला कुठंच अशी स्कीम वगैरे काही भेटली नाही बघायला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा एवढ्या सुविधा याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्या आम्हाला आवडल्या. सध्याच्या काळामध्ये आता गरिबांना परवडणारं आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या मर्जीनुसार तुम्ही देणार, ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि जशी आम्हाला स्कीम बघितली आम्हाला पटलं. इतरांनी सुद्धा जे गोरगरीब आहेत त्यांनी सुद्धा या प्रकल्पामध्ये लक्ष द्यावं. कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मी प्रायव्हेट ठिकाणी पण मी स्कीमा बघितल्या, पण त्या स्कीमाला तुम्हाला एवढा वाव मिळत नाही. कारण लोकांकडे 1, 2, 4, 5, 7 असे कुणाचं बजेट नाही देण्यासारखं. पण इथं म्हणजे कसं 50,000 रुपये भरून आपण बुकिंग करू शकतो. हा खूप छान आहे आणि प्रसन्न वातावरण, डोंगराचं सगळं वातावरण आहे, एकदम कसं छान आहे. हां, मोकळं आहे. आपलं नाव काय? वंदना कांबळे. काय तुमचं स्वप्न आहे घराबद्दल पुढे चालून फ्युचरमध्ये काय प्लॅन केलं का तुम्ही? हो, आम्हाला हे उशिरा कळलं, आमच्या जाऊबाईंनी सांगितलं. अच्छा. तेव्हा आम्हाला एवढा स्कीमबद्दल खरं वाटलं नाही आहे ओके. की एवढ्या बजेटमध्ये एवढं आपल्याला सुविधा मिळत आहेत, हे आम्हाला खरं वाटलं नाही. आम्ही 8-15 दिवस त्याच्यात घालवले. आम्ही परत एकदा 2-3 वेळा बघून गेलो, तरी आम्ही बऱ्याच वेळा फिरून चौकशी वगैरे करून मग आम्हाला ते पटलं. म्हणजे तुमच्या मनात ज्या काही डाऊट्स होते, ज्या काही शंका होत्या त्या तुम्ही पहिले क्लिअर केल्या, नंतर बुकिंग केलं. आणि हे अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण घर घेतोय, आपण आपल्या मेहनतीचा पैसा टाकतोय, त्या अर्थी तिथे आपण कन्फर्मेशन करणं आवश्यक आहे. एक खात्री पटवून घेणं आवश्यक आहे मनाची की खरंच आपण ज्या ठिकाणी पैसे टाकतोय ते आपले वसूल होणार आहेत किंवा नाही. तुमचं नाव काय? नंदा कांबळे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल या प्रकल्पाबद्दल एकंदरीत? खूप छान प्रकल्प आहे हा. कमी बजेटमध्ये छान व्यवस्था केली आहे. नॉर्मल गोष्ट आपण त्यांना सहजरित्या विचारू शकतो की कुठलीही बारीक सारीक गोष्ट की हे केल्यावर कसं होईल सर, ते मग ते व्यवस्थित समजून सांगतात. आणि दडपण येत नाही बुकिंग करताना वगैरे की पुढं जाताना पैसेचं आपल्याला बोद्रेशन येईल का. आणि आता पेपरमध्ये तर सारखंच येते फसवी होतीये, हे होते, तसं इथं काहीच वाटलं नाही आहे. ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस कधी घर बुकिंग करायला जातो, ते चकाचक ऑफिस, ते सोफे, ते वातावरण बघून त्याला वाटतं की नाही बाबा इथे माझ्या बजेटचं घर नाही आहे, आणि म्हणून तो बाहेरूनच परत जातो. इथे असं अजिबात विचार करायचा नाही आहे. तुम्हाला आतमध्ये येऊन तुम्ही सरळ पराग सरांची भेटा, जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असते त्यांना भेटा आणि या प्रकल्पाची माहिती घ्या. त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच बुकिंग करा. तर अजून एक ग्राहक आपल्यासोबत आहे ज्यांनी घर बुक केलेलं आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव सचिन भालेकर. तुम्ही बुक केलं? हो, बुक केलं इथं. कधी बुक केलेलं आहे? मी 25 फेब्रुवारीला बुक केलं. अच्छा. कसं समजलं तुम्हाला एकंदरीत प्रकल्पाबद्दल? हे इथं स्कीम चालू होते. आमचा मित्र इथं त्याने बघितलं होतं, विचारपूस केली काय प्रकल्प आहे, म्हटलं विचारून घ्या. मग एक दिवस आलो, आम्ही भेट घेतली. नंदा कांबळे म्हणून मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला कल्पना दिली. मग आपलं नाव सर? सर सुरेंद्र पाटील. तुम्ही त्यांना सांगितलेलं? हो, मी सांगितलं. केलं स्वतः? हो, मी पण बुक केले. प्रोजेक्ट छान आहे एकदम. इथल्या म्हणजे वातावरण, ॲम्युनिटी वगैरे चांगले आहे, त्यामुळं नाही हे पण आम्ही दोघांनी बुक केलं. मग त्याच बजेटचं तुम्ही काय नियोजन केलं, म्हणजे काय सोनं वगैरे विकलं, काय काही नियोजन केलं असेल तर काही? हा, थोडंफार करायला लागतं, तडजोड करायला लागते घरासाठी. आपलं नाव काय सांगितलं? सुप्रिया भालेकर. तुम्ही काय वाटतं एकंदरीत तुम्हाला नवीन घर घेणार आहात, तुमचं काय स्वप्न आहे घराबद्दल एकंदरीत? काय नाही, छान वाटते. आले मी पहिल्यांदाच बघायला, तेव्हाच आवडलं मला. अच्छा. ज्यांनी बुकिंग केलं त्यांचे आपण व्ह्यूज घेतलेले आहेत आणि जाणून घेतले त्यांच्याकडून की त्यांना या प्रकल्पाबद्दल नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण आज जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो, आपण आता आणि इथे पराग साळुंके सर आहेत, सेल्स मॅनेजर आहेत या ठिकाणचे. आपण त्याच्याकडून या प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेऊया. नेमका किती इमारती आहेत, किती मजले आहेत, काय काय ॲम्युनिटीज आहेत, पोजिटिव्ह लोकॅलिटीमध्ये काय काय सोयी सुविधा आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. प्रथम RK प्रॉपर्टी न्यूजकडून मी आपलं खरं अभिनंदन करतो की तुम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला, जे काही सर्वसामान्य लोकांसाठी आणि नक्कीच म्हाडाच्याद्वारे सुद्धा या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत. आता सर, आम्ही जे म्हाडाचे प्रोजेक्ट आहेत तिथे आम्ही साईट व्हिजिट करतो आणि माहिती देतो. हा पुण्यातला पहिला प्रकल्प आहे जो PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत उपलब्ध केलेला आहे आणि एकंदरीत या प्रकल्पाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक जण कमेंट्स करतायत की सर आम्हाला या ठिकाणचं लोकेशन दाखवा, लोकॅलिटी दाखवा. काय सांगाल एकंदरीत प्रकल्पाबद्दल? तुम्हाला काय म्हणजे काय काय तुम्ही देणार आहात फ्युचरमध्ये सुद्धा, सध्या काय काय तुम्ही देताय? येस, नक्कीच मला आवडेल सर की साईनगरी हा जो प्रकल्प आहे हा PPP PMAY म्हाडा अंतर्गत फर्स्ट टाईम लॉन्च झालेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही टोटल 10 बिल्डिंग लॉन्च केलेल्या आहेत, ज्या की 14 मजली सँक्शन असणार आहेत. कात्रजमध्ये हा आपला पहिलाच प्रोजेक्ट आहे की जो 14 मजली सँक्शन असणार आहे, रेरा रजिस्टर्ड, ज्याच्यामध्ये मी सर्व ॲम्युनिटीज देत आहे.
याच्यामध्ये गार्डन असेल, मंदिर, क्लब हाऊस असेल 2 मजली, ॲम्फीथिएटर, चिल्ड्रन प्ले पार्क एरिया असेल आणि जॉगिंग ट्रॅक्स असतील. ह्याच्यामध्ये मी सर्वात महत्त्वाचा जो क्रायटेरिया आहे की अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये लोक जी रेंटनी राहत आहेत किंवा जे क्लायंट लोक रेंटनी राहत आहेत ते स्वतःच्या घराचा EMI पेड करतील याच्यावरती आपण जास्त फोकस केलेला आहे. आज खूप लोक आहेत की जे आपल्या घराचा EMI पेड करतात. घरामध्ये मंथली जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलेत त्यांचे तर रोजचा खर्च, रेंट आणि शाळा कॉलेजची फी ह्याच्यामध्ये त्यांचा लोनचा EMI बसत नाही. साईनगरी या प्रोजेक्टमध्ये त्यांचा लोनची इलिजिबिलिटीसुद्धा बसणार आहे. सर्वात महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आम्ही कवर केलेला आहे की रस्ते 12 मीटरचा 1 आणि 18 मीटरचे 2 असे मोठे रोडचे ॲक्सेस आपण या प्रोजेक्टला अवेलेबल करून दिलेले आहेत. सरहद स्कूल, कन्याशाळा इथून खूप जवळ आहे. ट्रान्सपोर्टेशन इथे ऑलरेडी आलेलं आहे. गव्हर्मेंटची बस सेवा इथे ऑलरेडी अवेलेबल आहे आणि हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, कात्रज स्नेक पार्क खूप जवळ आहे. सो निसर्गरम्य अशा परिसरामध्ये मी या प्रोजेक्टचं आम्ही लॉन्चिंग करू शकलो याचं मला समाधान आहे. येणाऱ्या लोकांकडनं ज्यावेळेस प्रतिक्रिया कळतात ते ऐकून थोडं वाटतं की बाबा चला आपण लोकांच्या उपयोगी पडलं, याचं एक चांगलं समाधान मिळालं असं हे वाटतं. आणि मला आवडेल की हा प्रोजेक्ट लवकरात लवकर मी डिलिव्हर्ड करेल आणि लोकांनाही तो आवडेल. एकंदरीत सर या प्रकल्पाचं डेट ऑफ कम्प्लिशन काय आणि कधीपर्यंत तुम्ही पोझिशन सुरू करणार आहात? एकंदरीत जे काही 1 BHK आणि 2 BHK आहेत. रेरामध्ये मी 2029 कम्प्लिशन डेट दिलेली आहे. पण लोकांचा जो मला बुकिंगला प्रतिसाद मिळालेला आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला असं सांगू शकेल की 3 ते 3.5 वर्षापासून मी टप्प्याटप्प्याने माझ्या बिल्डिंगचे पोझिशन्स द्यायला सुरुवात करतो आहे. सो दर 3 ते 4 महिन्यांनंतर मी तिथून पुढे 2-2, 3-3 बिल्डिंगचं हँडओव्हर करू शकेल. अच्छा, एकंदरीत किती घर आहेत सर टोटल या प्रकल्पामध्ये? म्हणजे 1 BHKचे किती आहेत आणि 2 BHKचे किती आहेत? 1 BHKचे सर 1854 फ्लॅट्स अवेलेबल आहेत जे की म्हाडाच्या अंतर्गत त्याचा सेल होईल. 88 फ्लॅट्स हे 2 BHKचे असणार आहेत आणि 116 शॉप्स असणार आहेत. 1854 घरांची निर्मिती जी आपण करतो आहे ती म्हाडाच्या थ्रू काही फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती विक्री होईल आणि 1900 मला वाटतं 978 फ्लॅट्स म्हाडाच्या थ्रू लॉटरीमध्ये आत्ता आलेले आहेत आणि 88 फ्लॅट जे 2 BHK आहेत ते ओपन मार्केटमध्ये विक्री होतील जे की डेव्हलपरकडनं सेल होईल. सर एकंदरीत सगळं पाहिलं जे आम्ही बघितलं आहे, सगळं फ्लोअर प्लॅन पाहिलेलं आहे, आजूबाजूला फिरलो, आम्ही लोकांशी बोललो, येथील जे काही कस्टमर आहेत त्यांच्याशी बोललो. एकंदरीत प्रकल्पाला व्हिजिट देऊन खूप चांगलं वाटलं सर. RK प्रॉपर्टी न्यूजकडून आणि म्हाडाकडून मी आपलं आभार मानतो आणि पुढील जे काही आम्ही प्रकल्प आहेत ते लवकरच कव्हर करणार आहोत. येस, थँक्यू. धन्यवाद सर.